तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये। मी आता आहे धाराशिव मध्ये आणि धाराशिव मध्ये धाराशिवचे खासदार श्री ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना भेटण्यासाठी बार्शी तालुक्यातील चारे या गावातील गावकरी आले होते आणि त्यांचे काय विषय होते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। आपलं नाव सांगा आणि आपण काय सांगाल, तुम्ही खासदार साहेबांना कशासाठी भेटण्यासाठी आला होता? मी तानाजी जगदाळे, चारे तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। आम्ही सर्व गावकरी चारे या ठिकाणी माननीय खासदार यांना भेटण्यासाठी आलो। त्याचं कारण प्रामुख्यानं 2023 चा पीक विमा सोयाबीन आणि 2023 चा दुष्काळ निधी बार्शी तालुका हे दोन प्रामुख्याने विषय आहेत की ज्यामध्ये पूर्ण बार्शी तालुक्यातील शेतकरी हे वंचित राहिलेले आहेत। तर त्यात प्रामुख्याने आम्ही सुरुवातीला खरीप 2023 च्या पीक विम्या संदर्भात माननीय खासदार यांना संपूर्ण माहिती दिली। तर त्या अनुषंगानं सोलापूर जिल्ह्याचे कृषी अधीक्षक यांनी जी मागच्या 15 दिवसामध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे की जिल्ह्यामध्ये एकूण 65,000 शेतकऱ्यांचे तक्रारी आल्या होत्या, त्याच्यातील 59,000 शेतकऱ्यांचे पंचनामे झाले। तर त्यामध्ये कंपनीने केवळ 26,000 शेतकरी हे 75% विमा देण्यास पात्र ठरवले आहेत आणि त्याच्यातील 33,000 शेतकरी ज्यांचे पंचनामे झाले तक्रारी देऊन सुद्धा त्यांना अपात्र केलेला आहे। आमचं प्रामुख्यानं म्हणणं आहे की हे 33,000 शेतकरी की ज्यांच्या तक्रारी आल्या पंचनामे झाले तर कोणत्या निकषावर त्यांना वगळण्यात आलं आणि जे 26,000 शेतकरी पात्र ठरले गेले त्यांच्या आणि यांच्यामध्ये काय तफावत आहे? त्यांनी एकाच वेळेस जे अतिवृष्टी झाली, पाऊस झाला म्हणून तक्रारी दिल्या, 15 दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांचे पंचनामे झाले आणि मग त्यामध्ये केवळ 26,000 शेतकरी पात्र ठरतात आणि 33,000 अपात्र ठरवलं जातं। यामध्ये पण जे 26,000 आहे त्यातील फक्त 8,000 लोकांनाच अद्यापर्यंत विमा मिळालेला आहे। अजून 18,000 लोक त्यापासून सुद्धा वंचित आहेत। याची सर्वता माहिती बार्शी तालुक्याच्या संदर्भात तालुका कृषी अधिकार्यालय बार्शी आणि विमा प्रतिनिधी कार्यालय बार्शी तालुका बार्शी यांच्याकडे चौकशी केली असता आमच्याकडे याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही। अद्याप आमच्याकडे त्याच्या याद्या किंवा त्याची माहिती कंपनीने आम्हाला दिलेली नाही अशी स्पष्ट उत्तर ते देतात। जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय बी म्हणतंय की त्याचं अजून शॉर्टिंग चालू आहे। अशा पद्धतीचं स्टेटमेंट देऊन वर्तमानपत्रामध्ये याच्या बातम्या आलेल्या आहेत। तर हे 33,000 शेतकरी की ज्यांचे पंचनामे झाले आणि वगळले आणि अजून ज्यांचा समावेश आहे त्यांचे 18,000 शेतकरी यांचाही पीक विमा अद्याप आलेला नाही। तर हे सगळं जे आहे ते संशयास्पद आहे। कंपनीची भूमिका जी आहे ती पूर्णतः संशयास्पद आहे। याचा पूर्णतः निपटारा आणि हा संशय शेतकऱ्यांचा पूर्ण जिल्ह्यातील ही दूर करणं हे प्रामुख्यानं जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचं हे प्रामुख्यानं कर्तव्य ठरतं की कोणत्या कारणास्तव 59,000 पंचनामे होऊन केवळ 26,000 पात्र ठरले आणि कोण आहेत की ज्यांना मिळणार आहे, कोण आहेत की ज्यांना वगळलं, हा संशय जो आहे तो अद्यापही दूर झालेला नाही। या संदर्भातली माहिती संपूर्णतः आम्ही माननीय खासदार राजे निंबाळकर यांच्या कानावर घातली। आणि दुसरा विषय महत्वाचा आहे की महाराष्ट्र शासनाने मला तुम्हाला इथं एक सेकंदासाठी थांबवायचं आहे। मला तुम्हाला असं विचारायचं आहे की सरकारची भूमिका ही कंपनी धार्जिणी आहे असं आपलं मत आहे का? आपण काय सांगा? हो, हे माझं तर मत आहेच, पण संपूर्ण बार्शी तालुक्या आणि चाऱ्यातील शेतकऱ्यांचंही मत आहे। याच संदर्भात आपण गेल्या वर्षी पण या कारणास्तव खासदार साहेबांना भेटलो होतो आणि आपली मुलाखत झाली होती। तर त्यावेळेस साधारण राज्यातून 18 ते 20,000 कोटी रक्कम कंपन्यांकडे जमा होती। तर आज राजांकडून आपल्याला आता म्हणजे खासदारांच्याकडून आपल्याला माहिती मिळाली की साधारण 32 ते 33,000 कोटी एवढी रक्कम महाराष्ट्र शासनानं विमा कंपन्यांच्या खात्यावरती जमा केलेली आहे आणि त्यातल्या फक्त 2 अंकी ना 1 अंकीच हजार संख्या 1 अंकी 1,000 कोटीचेच फक्त वाटप केलं जातं आणि बाकी जवळपास 25,000 कोटीची रक्कम या कंपन्या स्वतःचा नफा म्हणून ते ठेवून घेतात। हा जो विषय आहे तो शासनानं केवळ शेतकऱ्याच्या नावावर सामान्य लोकांचा कर शेतकऱ्यांच्या नावावर टाकून त्यांनी स्वतः कंपन्या आणि सरकार त्यांच्या संगनमताने ही लूट चालू आहे।
हे माझंच मत नाही तर संपूर्ण जिल्ह्यातल्या आणि तालुक्यातल्या आणि राज्यातल्या शेतकऱ्यांचं मत झालेलं आहे की एका शेतकऱ्याचा एका हेक्टरसाठी जर 18,000 खर्च येतो तर हेच 18,000 हेक्टरी शासनाने शेतकऱ्याला डायरेक्ट मदत म्हणून द्यावी. ती कंपनीची मध्यस्थीच नको आहे. ती कंपनी शेतकऱ्याच्या मुळावर उठलेली आहे त्या. ही शेतकऱ्याचं भलं अजिबात करत नाही. आणि जर आता तुम्ही पाठपुरावा करत आहात, या पाठपुराव्याला जर यश आलं नाही आणि कंपनीनं जर शेतकऱ्यांना त्यांचं जे काय ज्या मागण्या आहेत त्या जर मान्य नाही केल्या तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ह्याचा फटका सरकारला बसल का? आपल्याला आपण काय सांगाल? याचा फटका सरकारला बसणार हे आता मी सांगायची आवश्यकताच राहिली नाही. बराचसा फटका लोकसभेला बसलेला आहे. आता उर्वरित सगळा फटका विधानसभेला बसणारच आहे. आणि आता जी माननीय खासदार साहेब यांच्याशी चर्चा झाली त्या पद्धतीनं की हे जे पीक विमा परिपत्रक आहे, मार्गदर्शक तत्व आहे 40-47 पानाचं, हेच बदलावं आणि डायरेक्ट शेतकऱ्यांना मदत द्यावी या पद्धतीचा प्रस्ताव त्यांनी कृषी मंत्री, भारत सरकार कृषी मंत्री यांच्याकडे दिलेला आहे आणि त्याचा पाठपुरावा करणार आहे असं आता त्यांनी आम्हाला सांगितलेलं आश्वासन दिलेलं आहे. आणि तुम्ही दुसरा विषय काय सांगत होता? आणखी एक विषय होता जे की तुम्ही खासदार साहेबांकडे घेऊन आला होता. दुसरा विषय हा बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचा 75,000 शेतकऱ्यांचा हा विषय आहे. बार्शी तालुक्यातील महाराष्ट्र शासनानं खरीप 2023 मध्ये दुष्काळ जाहीर केला. त्या दुष्काळामध्ये 40 तालुक्यांचा समावेश झाला. 40 तालुके, 40 तालुक्यामधील 39 तालुक्याचा दुष्काळ निधी हा पूर्णतः 4 महिन्यापूर्वीच पूर्णतः दिला गेला. बार्शी तालुका एकमेव असा आहे की ज्याचा फक्त 30% निधी दुष्काळ निधी बार्शी तालुक्याला दिला आणि 70% निधी म्हणजे 62,50,00,000चा निधी अजून देणं आहे. त्याचं कारण असं आहे की येलो मोजॅक सोयाबीन वरील रोगाच्या प्रादुर्भावासाठी झालेले पंचनाम्याचं हे क्षेत्र होतं. ते क्षेत्र एका हंगामात डबल निधी द्यायला नको म्हणून दुष्काळातून वगळलं आणि ते येलो मोजॅक मध्ये घेतलं. परंतु मदत व पुनर्वसन कार्यालय मुंबई सचिवालय यांनी येलो मोजॅक हे अमान्य केलेलं आहे. तुम्ही मंत्रालयामध्ये जाऊन सचिवांची भेट घेतली? हो, काका ते कागदपत्र द्यायचं. 28 जूनला प्रधान सचिव मदत व पुनर्वसन कार्यालय मुंबई यांच्या कार्यालयाला भेट देऊन त्या ठिकाणी संपूर्णतः माहिती घेतली. काय म्हणाले? त्यांनी स्पष्ट सांगितलं की 7 महिन्यापूर्वी म्हणजे 22 नोव्हेंबरला हा तुमचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे, परंतु नैसर्गिक आपत्ती या व्याख्येमध्ये हा येलो मोजॅक बसत नसल्या कारणाने आमच्या कार्यालयाला हे देणं लागत नाही. अशा पद्धतीचं देणं लागत नाही. हे आम्ही कृषी व दुग्ध विकास या सचिवांना आम्ही हे पत्राद्वारे कळवलेलं आहे. पत्राची त्यांनी आम्हाला प्रत्यक्षात वाचायला दिलं परंतु त्याची प्रत दिली नाही. त्याच वेळेस आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की जर हे नैसर्गिक आपत्तीत बसत नाही तर दुष्काळातून हे क्षेत्र वगळलंय तर आम्हाला दुष्काळ म्हणूनच हे 62,50,00,000 रुपये आमच्या बार्शी तालुक्याला द्या. हे 73,000 शेतकऱ्यांवर हा जी काय अन्याय चालू आहे की 8 महिने झालं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने यांची चेष्टा लावली शेतकऱ्यांची. ते शेतकऱ्यांची हेळसांड आहे. आम्ही तहसीलदार, कलेक्टर, कमिशनर ऑफिस या सर्वांना भेटून सांगितलं. त्यांनी सांगितलं की तुमची मागणी जशीच्या तशी आम्ही कळवलेली आहे. पैसे येतील, निधी येईल, परंतु निधी येणार नाही कारण ते नैसर्गिक आपत्ती व्याख्येत बसत नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आमचं या ठिकाणी आता खासदारांना आम्ही तेच म्हणालो की दुष्काळ निधीतून हे क्षेत्र वजा केलंय तर हे दुष्काळ निधीतच क्षेत्र घेऊन हे 62,50,00,000 रुपयाचा निधी 73,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ देण्यात यावा. अन्यथा चारे येथील शेतकरी लवकरच तहसील कार्यालय या ठिकाणी आंदोलन करणार आहेत. त्या सचिव कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय यांना जे आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे त्या दिवशी जे भेटलेलो आहोत त्याच्या ह्या सगळ्या पोच आहेत प्रत्यक्ष. तर आपण बघू शकतो बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान व दुष्काळ मदत मंजूर रक्कम मिळण्याबाबत यांनी अगदी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केलेला आहे आणि आज खासदार साहेबांना सुद्धा भेटलेले आहेत आणि असाच पाठपुरावा शेतकरी करणार आहेत. आणि जर शेतकऱ्यांना खरीप पीक विमा जो आहे किंवा काय म्हणता येईल दुष्काळ मदत मंजूर रक्कम जी आहे ती जर मिळाली नाही तर तहसील कार्यालयासमोर
उग्र असं आंदोलन करण्यात येईल असं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे. विश्व विशाल न्यूज साठी मी विशाल जगदाळे, धाराशिव. आपण इथं थांबूयात. धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विश्व विशाल न्यूज वर अशाच बातम्या पाहणार आहोत आणि अशा बातम्या पाहण्यासाठी तुम्ही विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा. धन्यवाद.